रशीद मामूविषयी बोलतो तुम्हाला साहेब रशियावर होते 20 वर्षामध्ये मला सांगा किती छत्रपती एक मिनिट छत्रपती संभाजीनगरला नावाला विरोध करणारा तुम्ही प्रवेश देता का? तुमचं हिंदुत्व तुम्ही सांगू लागले. छत्रपती संभाजी नमस्कार. MCN आपल्या प्रभागात या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 27 शिवाजीनगर चौकात. या ठिकाणचे उमेदवार स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत. नागरिकांच्या समस्या उमेदवारांचं विजन जाणून घेण्यासाठी आपण या खास शोचं आयोजन केलेलं आहे. सुरुवात आपण मतदारांपासून करूयात. त्यांच्या काय अडचणी होत्या, काय अडचणी सोडवल्या गेल्यात आणि काय अपेक्षा उमेदवारांकडून? या ठिकाणी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. रस्ता असो, ड्रेनेज असो किंवा स्ट्रीट लाईटचे कामं असं ही बऱ्यापैकी झालेली आहे. हा मतदारसंघ बहुल शिवसेना मतदारसंघ म्हणून राहिलेला आहे. इथं यापूर्वी शिवसेनातर्फे विनोद सोनवणे नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत. त्यानंतर राजेंद्र भाऊ जंजाळ यांनी नगरसेवकपद भूषवलेलं आहे. अनेक तरुण कार्यकर्ते मदन जयस्वालसारखे या ठिकाणी शिवसैनिक म्हणून अनेक वर्षापासून काम करतात जनतेसाठी आणि अनेक जण इच्छुक आहेत. तर हा हिंदू बहुल मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचं प्रभुत्व मुळात पहिल्यापासूनही अधिक आहे आणि चांगलं आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच समस्याचं निवारण मुळात झालेलं आहे. अनेक समस्या फक्त आता इथं नवीन जो बोगदा झाला आहे एकच ट्रॅफिकची समस्या आहे, पण ती पण लवकरात लवकर प्रशासन लक्ष घालून म्हणजे या समस्याला ते पूर्णपणे मार्गी लावेल अशी अपेक्षा आहे. काय आपण एक मतदार काय अपेक्षा आहे? अपेक्षा फक्त सगळे रस्ते झालेले, विकास कामं होईल शिवाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 27मध्ये. आणि रस्ते असो, ड्रेनेज असो, पाणी फक्त सगळं होईल. आपण इच्छुक उमेदवार आहात भाजपकडनं. काय विकास करू इच्छिता, काय समस्या आतापर्यंत आपण या प्रभागात बघितल्या, काय याच्यानंतर बदल तुम्ही करणार? या प्रभागामध्ये तसे महानगरपालिकेचे जुने 4 वार्ड येतात. त्या 4 वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 नगरसेवक सध्या माजी म्हणून काम करत होते. त्यामध्ये भारतनगर आणि मेयरनगर या 2 भागामध्ये नगरसेवक होते. मग त्या भागामध्ये केलेल्या कामापैकी रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठ्याची योजना जी 2700 कोटी रुपये केंद्र सरकार आणि माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी मंजूर केली, त्या काम आता प्रगतीपथावर आहे. थोड्याच दिवसात ते पूर्ण होईल. राहिला विषय आता पुढं काय करायचा, तर आताच सांगितल्याप्रमाणे की हा ब्रिजचा विषय, रस्त्यांचा विषय आता बऱ्याच प्रमाणात झालेला आहे. या भागातले नगरसेवक सन्माननीय राजेंद्र भाऊ यांनीसुद्धा या ठिकाणी काम केलेलं आहे. ह्या सगळे कामं करत असताना पुढचा जो काळ आहे तो काळ व्यवस्थित जावा, म्हणजे पाणी पुरवठ्याची योजना, रस्ते, लोकांना चांगल्या प्रकारचे सुशोभीकरण असे त्या ठिकाणचे उद्यानं विकसित झाली पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करूया. आणि विशेष म्हणजे या प्रभागामध्ये 27 नंबरच्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, या प्रभागामध्ये 3 पाण्याच्या टाक्या आहेत. म्हणजे या भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा महायुतीच्या शासनाच्या, केंद्र सरकारच्या मोदी सरकार, देवेंद्रजी सरकार आणि स्थानिक महायुतीचे नेते यांच्या वतीनं आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं आणि नियोजनबद्ध प्लॅनिंग करून आम्ही काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण देखील एक इच्छुक उमेदवार आहात. काय विकास तुम्ही महिलांच्या दृष्टीने करा? माझं नाव सौ वनिता राजकिरण पगारे. मी महिला इच्छुक उमेदवार आहे अनुसूचित जाती अमधून, प्रभाग नंबर 27. आणि राहिला महिलांचा प्रश्न, तर महिलांच्या बऱ्याचशा समस्या असतात. कारण की आत्तापर्यंत जेवढेही नगरसेवक झाले ते पुरुषच झालेले आहेत. महिला म्हणून मला तरी असं वाटतं पहिल्यांदा मला संधी मिळाली असेल तर महिलांच्या ज्या काही समस्या असतील तर नक्कीच जाणून घेण्याचा मी प्रयत्न करीन आणि त्या सोडवण्याचाही प्रयत्न करील. जिथे काही कमी असेल तिथे आम्ही आहोतच. आणि मी सेनेतर्फे उभी आहे. युवक म्हणून तुम्ही या नवीन एक तरुण पिढी म्हणून या इलेक्शनला आपण उभे आहात. काय युवकांसाठी नवीन करू इच्छिता? युवकांसाठी आणि स्थानिक वार्डासाठी या प्रभाग क्रमांक 27मध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून मी इथं राहतो. ॲक्च्युली इथले समस्या जे आहे ना, मी साक्षात स्वतः भोगलेले. इथं काय समस्या असेल, आता बऱ्याचशा समस्या थोडं निकामी झालेले आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे इथं पाण्याचे जसे आमचे माजी नगरसेवक जसे केंद्र साहेब म्हणले की आम्ही शासनातर्फे प्रयत्न करू, पण या ठिकाणी जर बघायला गेलो तर माझ्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी शिवसेना भाजपचे नगरसेवक नव्हते त्या ठिकाणी आजही पाण्याचं म्हणा, ड्रेनेजचं म्हणा, रस्त्याचं म्हणा, आजही भरपूर म्हणजे भरपूर समस्या आहे. तसेच तरुणांसाठी या ठिकाणी सुशिक्षित म्हणजे शिकलेला तरुण बेरोजगार आहे आज.
त्याच्याकडे डिग्री आहे, त्याच्याकडे शिक्षण आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, सगळं आहे, पण तरी तो बेरोजगार आहे. याचं कारण काय? त्याच्या हाताला कसं काम करता येईल, त्याच्या हाताला कसं व्यवसाय देता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. आणि वरिष्ठांना माझी विनंती आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी तरुणांचा विचार करावा आणि एकदा मला त्यांनी संधी द्यावा. युवकांना संधी मिळावी अशी यांची अपेक्षा आहे. आपण नगरसेवक राहिलेले आहेत या प्रभागातनं. काय तुमच्या काळात प्रभाग तुम्ही करू शकला नाही किंवा झालेला आहे आणि तो पुढं करू शकता? मला 2008ला होतो मी नगरसेवक. त्यावेळेस शिवाजीनगर जे दिसतं आहे आज खूप मोठं झालं आहे. शिवाजीनगर प्रभाग म्हणा, 27 नंबरचा प्रभाग, तेव्हा वार्ड होता तो. आणि आज इतका मोठा प्रभाग झाल्या कारणाने फक्त शिवाजीनगरच नाही पण गजानन कॉलनी, भारतनगर, आनंदनगर ह्या परिसरामध्ये इथं शिवाजीनगरला 2008पासूनच काही प्रॉब्लेम नव्हता. जे बी प्रॉब्लेम होते आम्ही तेव्हाच सॉल्व केले. पण आजची कंडिशन अशी आहे का पूर्ण प्रभागामध्ये 70% म्हणजे 70% इथं पाणीच नाही आहे. पाण्याची टाकी एकच आहे. अजून महानगरपालिकेने एक पाण्याची टाकी बांधली होती साधारण 20 वर्षा पहिले. ती तशीच बंद पडलेली आहे आणि नवीन पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. आता ती पण डिसेंबर एंडिंगला ती पाण्याची टाकीचं काम होणार होतं, सगळ्या सुविधा भेटणार होत्या, पण ती काही झालेली नाही. महानगरपालिका ही म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं पाण्याचं नियोजन केलेलं नाही. ही सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे. आणि आमचा एकच भाग राहणार आहे किंवा आमचा एकच म्हणणं राहणार आहे का आम्ही पूर्ण प्रभाग हा ड्रममुक्त करू. हे रस्ते वगैरे झालेले जे दिसत आहे ना सगळे, हे सगळे मोठमोठ्या आमदारा खासदाराच्या निधीतून झालेले आहे. पण त्याच्या खाली सगळी ड्रेनेज तुंबलेली आहे पूर्ण प्रभागामध्ये. हे कोणी बघितलंच नाही आत्तापर्यंत. आणि कोणतीही महानगरपालिकेचं कोणी लक्ष देत नाही. त्यांना 10 वेळेस नागरिकांना फोन करावा लागतो, कोणी लक्ष देत नाही. हे पूर्ण 100% सॉल्व करायचं काम विनोद सोनवणे या माध्यमातून, उद्धव साहेबाच्या माध्यमातून, मशालच्या माध्यमातून आम्ही 100% करणार आहोत. विजन असं सर्वप्रथम मी सर्वांना जय महाराष्ट्र करतो. मी उमेदवारी मागितली आईसाठी, भीमाबाई तेजराव खरात. मी त्यांचा मुलगा आहे आशिष खरात. उमेदवारी मी शिवसेना गटातून SC महिला प्रवर्गामधनं मागितलेली आहे. आता तसं बघायला जर गेलं, आम्ही एक 2 ते 3 महिन्यापासून पूर्ण प्रभागाचा जो सर्वे करत आहोत. या सर्वेमध्ये भारतनगर, आशानगर, साईनगर या ठिकाणी पाण्याचं बिलकुल नियोजन नाही आहे. त्याच्यानंतर तिथे सातत्याने नशेखोरीतून होणारे जे गुन्हेगार आहे, म्हणजे गुन्हे जे होतात, ह्या गुन्ह्यावरती कुणाचं जे एक्झिस्टिंग नगरसेवक होते स्टँडिंगचे आजच्या डेटचे, तर यांचंही त्या गोष्टीकडे लक्ष नाही आहे. त्याच्यानंतर लोकांची ड्रेनेजची समस्या आहे. मध्येच रोडच्या मधोमध ज्यावेळेस ड्रेनेजचा ढापा आहे, ते ढापा आजही ओपनच आहे. स्ट्रीट लाईटची समस्या आहे. त्याचबरोबर बघायला जर गेलं, या शिवाजीनगरच्या म्हणजे पूर्ण शिवाजीनगरचा एकट्याचा जर भाग सोडला तर पूर्ण शहरातून जे लोक गजानन मंदिर मार्गाने देवळाई चौकात जे लोक जातात शिवाजीनगर बोगद्याच्या खालनं, यांना पावसाळ्यामध्ये खूप अडचण होते. त्याचाही याच्यामध्ये म्हणजे हे काम जे केलेलं आहे, हे काम करण्याचा हेतू म्हणजे फक्त भ्रष्टाचार करून 2 पैसे कमवण्याचा हेतू या पुलाच्या कामातून दिसून येतो. मी विभाग 27मधून इच्छुक आहे. सरस्वती खंडू आवटे. तर मी याच्यासाठी उभा राहिले की महिलांचा प्रश्न सुटला पाहिजे. आम्ही आज 30-35 वर्षापासून आम्ही टँकरचं पाणी भरतो आहे. तर आमची एवढीच इच्छा आहे की 3 टाक्या झाल्या आता तरी पण आम्हाला काही पाणी मिळालं नाही. रस्ते आम्ही भांडून केले दानवे साहेबाच्या निधीतून रस्ते केले, पण ड्रेनेजचं काही पूर्ण काम झालं नाही. आम्ही ड्रेनेजचं पहिलं काम केलं होतं, नाल्यावरून भांडणं होत होते आमचे, म्हणून आम्ही स्वतंत्र पैसे भरून ड्रेनेजचं काम केलं. पण ते छोटी लाईन झाल्यामुळं नेहमी चेकअप होते. तर त्यामुळं आम्हाला दर महिन्याला 15 दिवसाला चेकअपवाले आणून पैसे भरून चेकअप काढून घ्यावं लागते. तर आमचा प्रश्न एवढाच आहे की आमच्या ड्रेनेजची लाईन मोठी झाली पाहिजे. आणि 3 टाक्या असून बी आम्हाला एकही फायदा नाही आहे पाण्याचा. तर तेवढा आमचा पाण्याचा फायदा झाला पाहिजे. ह्यासाठी महिलांचा प्रश्न सोडण्यासाठीच हे ओपन महिलांसाठी जे वार्ड सुटला आहे, तर तेवढ्यासाठीच आम्ही हा फॉर्म भरलेला आहे. बस. नमस्कार.
मी प्रभाग क्रमांक 27मधून माझ्या धर्मपत्नीला उमेदवारी मागत आहे. आणि मी शिवसेनेचा उपविभाग प्रमुख आहे. 38 वर्षापासून कार्यकाळ माझा पक्षाचाच आहे, निष्ठावंत आहे. आणि माझीच एवढी समस्या आहे की वार्डामध्ये हे समस्या माहिती आहेत मला. ह्या 20/30चा प्रभाग असल्यामुळे या भागाला कुठल्याही लेकरायला खेळायला गार्डन नाही आहे, कुठली सुविधा नाही आहे. चोर चपाट्याचे धंदे भरपूर चालतात. भारतनगर या भागामध्ये पटरीच्या कडीकडीनं प्रत्येक याच्यामध्ये घरामध्ये दारू विक्री होती, कुठं काही काळे धंदे चालतात. याच्यावर आळा आतापर्यंत या सरकारनं घातलेला नाही आहे. आम्ही पाण्याच्या बाऱ्यामध्ये बरेच आंदोलन केले. लबाडांनो पाणी घ्या हा मोर्चासुद्धा दानवे साहेबांना यशस्वी केला होता, तरी या सरकारनं या मोर्चावर पण लक्ष दिलेलं नाही आहे. एवढीच विनंती आहे माझी की हा पाण्याचा प्रश्न मिटवावा. यासाठी माझ्या धर्मपत्नीला उमेदवारी मागत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवकांच्या एक नशेखोरीचा एक प्रश्न आहे. युवा उमेदवार तुम्ही म्हणून काय याच्याकडे बघणार, कसं सोडू? मेरा नाम सलमान नवाब पटेल है. मैं गारखेड़े का रहने वाला हूँ. मेरा प्रभाग 27 है. मैं ओपन से उम्मीदवारी कांग्रेस से इच्छुक हूँ. और युवाओं का प्रश्न ऐसा है, क्या जहाँ पे महानगर पालिका हद्दी हो या कुछ भी हो, युवाओं को रोज़गार नहीं है. युवा नशेओं को नात को इसलिए जा रहे हैं कि उनके पास काम नहीं है, उनके पास कोई धंधा नहीं है. और मेरे वार्ड में गारखेड़े के हद तक मैंने बहुत सारे ऐसे काम महानगर पालिका के और इनके तरफ से मैंने मार्ग लगाया हो. और कुछ वार्ड ऐसा है अपने पास दुर्दैवी इतने बड़े पानी की 3 टाकियाँ होने के बाद भी आज अपने पास भारत नगर, आनंद नगर, शाही नगर ऐसे जगहों पे पानी की लाइन नहीं है. और 3 टाकियाँ होने के बाद अपने को वो भाग में लाइन नहीं है और लोग पानी टैंकर लेते हैं, उनको 17,000 18,000 पर मंथ जाता है. तो इससे बड़े हम ये सब सॉल्व करने के लिए महानगर पालिका में ताकत से कांग्रेस पक्ष लड़ेगा और इलेक्शन के बाद भी इसका पाठपुरावा करेंगे और जल्द से जल्द इनको पानी और कचरा, ड्रेनेज ये सब मुक्त हम कराएंगे. सर्वात महत्त्वाचं 27मध्ये बदल करण्याचा ना, सिमेंटचे रस्ते टाकलेत ना, नुसते सिमेंटचे रस्ते टाकलेत, खाली पाईपलाईन नाही आहे, ड्रेनेज लाईन नाही आहे. ही शिडकोचे घर आहेत, कधीचे 93-94चे. त्यामध्ये ड्रेनेज लाईन बदलायची गरज होती, ती बदलली नाही. पाण्याची पाईपलाईन नवीन टाकायची होती, ती टाकली नाही. प्रत्येक नागरिकाला प्रति 8 दिवसाला गाडी बोलावं लागतं. हा विकास आहे का मला एवढं सांगा. सिमेंट टाकणं रोडवरती, तुम्ही 12 योजनेमध्ये टोटल लाईट बंद आहेत. इलेक्शन चालू झाले, सिमेंट आतरणं चालू झालं. म्हणजे लोकांना काय दाखवायचं आहे आणि वस्तुस्थिती काय करायची आहे. न्यू बालाजीनगर, आशानगर पाणी नाही आहे. आनंदनगर, भारतनगर पावसाळ्यात पाणी नाही. म्हणजे उशाला धरण आणि घशाला कोरडं. म्हणजे आमची टाकी आहे, इंदिरानगरला 24 तास पाणी आहे, पण आमच्या लोकांना पाणी नाही आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की फक्त तुम्ही विकासाच्या नावाखाली सिमेंटचे रस्ते आतरले, पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्या सत्ताधारी असताना झालेला आहे. काय या ठिकाणी आता जे सांगितलं की धरण उशाशी आणि कोरड घशाशी, याला धरून मी असं म्हणतो की ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि या शहराला आपलं राज्यमंत्री म्हणून त्यावेळेस माननीय अतुल सावे साहेबांनी शपथ घेतली. 55 दिवसामध्ये त्यांनी 1680 कोटी रुपये मंजूर केले. आणि त्या 1680 कोटी रुपयाचं काम सुरू होताना दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार आलं आणि 2.5 वर्ष त्या सरकारने त्या याच्यावर कुठलंही काम नाही केलं. त्यामुळं ठेकेदार ठरवणं, ठेकेदाराची चेन ठरवणं, हे ठेकेदार द्यायचा का ते ठेकेदार द्यायचा, ऑनलाईन त्याचं उद्घाटन केलं घरातून आणि मग ते काम 2.5 वर्ष थांबलं. पर्यायानं 1680 कोटी रुपयाची रक्कम 2700 कोटी रुपयावर गेली. आणि ती 2700 कोटी रुपये म्हणजे शहराला पाणी पुरवठा तेव्हाच 2.5 वर्षात काम सुरू न झाल्यामुळं नाही झाला. आणि म्हणून धरण उशाशी आणि कोरड घशाशी ह्याला कोण कारणीभूत आहे हे जनतेला माहीत आहे. आत्ता राजकारण आपल्याला करायचं नाही, करू बी नाही. लोकांच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. ह्या शहरासाठी 53 पाण्याच्या टाक्या, 2700 किलोमीटर पाईपलाईन अंतर्गत आणि जायकवाडी ते पारोळा आणि वेगवेगळ्या जॅकवेलचं काम, अशा पद्धतीनं हेच नव्हे तर 13 वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीच्या आपल्याला NOC घ्याव्या लागल्या. जसं MMRDA, UGC,
BNC इरिगेशन काम करत असताना, फॉरेस्ट काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्षेत्राचा त्यामध्ये समाविष्ट होतो आणि तिथं काम करताना त्या एजन्सीला काम करावं लागतं. आणि म्हणून सातत्यानं काम करून आता बघा की ज्या आपली पाईपलाईन, आता तुम्ही गोकुळ स्वीटच्या पेपरला वाचता की आपली एक्सप्रेस लाईन टेस्ट घेतली आणि 100% ती सक्सेस झाली. थोडे दिवस लागणार आहेत, कारण 2.5 वर्ष आपण जरा आराम केला, त्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागलेत. आणि इथंच थोड्याच दिवसामध्ये सगळ्याच लोकांना पाणी मिळेल. त्यासाठी पालकमंत्र्याचे, आता ड्रेनेज लाईनचा विषय सांगितला, पालकमंत्री आणि माननीय नामदार अतुलजी सावे साहेब, महायुतीचे सगळेच नेते यांच्या माध्यमातून भूमिगत गटार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला आहे आणि तो निधी मंजूर करून आपण ह्याच लोकांपर्यंत व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. 2.5 वर्षात आता जसे की विनोद भाऊ बोलले, मस्के साहेब बोलले, 2.5 वर्षामध्ये जेव्हा उबाटांची सरकार होती त्यावेळेस फक्त ऑनलाईनच सगळा विकास चालू होता. ऑनलाईन विकास चालू असताना त्यानंतर आमच्या शिंदे साहेबांनी जो उठाव केला, त्या उठावानंतर शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री झाले आणि त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राने बघितलं असेल की असा मुख्यमंत्री 2.5 वर्षात कधी झालेला नव्हता. असा मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काम भूतन भविष्य, माझ्या प्रभागामध्ये मी अनेक समस्या बघत आलेलो आहे. जे भूतन भविष्याचा रोड होणार नव्हता, भूतन भविष्याच्या पाण्याची लाईन मोठे मोठे होणार नव्हते, भूतन भविष्य या इथला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नव्हता. या सगळे पाण्याच्या टाकीचा राहिला प्रश्न, पाण्याच्या टाकीचं एक मोठं काम चालू आहे पंडित नेहरू कॉलेजच्या पाठीमागं, त्याही पाण्याच्या टाकीचं काम प्रगती पथावरती आहे. आमचे पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब व शिंदे साहेबांनी जो भरभरून जो निधी या ठिकाणी भारतनगर, शिवाजीनगर, मेहरनगरसाठी जो निधी दिलेला आहे, मला असं वाटत नाही की एकही रस्ता PWDच्या माध्यमातून इथं राहिलेला असेल. मी स्वतः या ठिकाणी PWDच्या माध्यमातून अनेक गल्लोगल्ली या ठिकाणी रस्ते केले, मोठमोठ्याला पाण्याच्या पाईप या ठिकाणी टाकलेले आहेत, लोकांच्या घरी प्रत्येक घरामध्ये नळाची व्यवस्था करून दिलेली आहे. फक्त पाण्याचं टाक्याचं काम झाल्यानंतर 100% शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरेसा पाणी मिळेल. लाईटाचा प्रश्न असू द्या, PWDच्या रस्त्यांचा प्रश्न असू द्या, या ट्रॅफिकचा भुयारी मार्गासाठी पालकमंत्र्यांनी लागत तेवढा निधी देऊन पावसाळ्यातसुद्धा इथं नागरिकांना त्रास नाही होण्यासाठी आज इथं 50 ते 60 हजार सातारा देवळेमध्ये लोकांचा प्रश्न सुटला आहे या ट्रॅफिकमध्ये. नाही तर ह्या ठिकाणी एवढी ट्रॅफिक व्हायची की ज्या इथून पाय ठेवायला जागा राहायचं नाही. पण आजही लोकांना तो विकास दिसत नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे रस्ते झाले, पण फक्त तुम्ही वरतून सिमेंट टाकलं, खाली जुन्या ड्रेनेज लाईन तशाचे, नळाच्या लाईन तशाचे, त्यांनी भविष्यात अडचण येऊ शकते. काही अडचण येणार नाही. जे बी रस्ते केलेले आहे ते पूर्ण विचार करूनच केलेले आहे. भूमिगत गटार योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी आधी ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्याच्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी पाण्याची लाईन टाकली, त्याच्यानंतर आम्ही PWDच्या माध्यमातून रोड केलेले आहे. कारण भूतन भविष्य या रोडाला आणि या भूमिगत गटार योजनेला, या पाण्याच्या टाकीला, गॅसच्या लाईनला कधी अडचण येणार नाही. एवढं निधी आणि एवढा विकास पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि परत जर येथील नागरिकांनी आम्हाला शिवसेनेच्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर मी 100% सांगतो, जे काही रुपा-आठाने बाकी असा विकास करायचा तो पूर्णपणे राहणार नाही आहे. तुम्ही आजही जर बघितलं आपल्या प्रभागामध्ये 95% या ठिकाणी विकास झालेला आहे शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून. आणि पालकमंत्री संजय सिरसाट यांनी या ठिकाणी लागत तेवढा निधी दिलेला आहे. तुम्ही आमचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ भाऊ झाले, त्याच्यानंतर आमचे त्या गोविंद केंद्रे साहेब झाले. महायुती असताना या ठिकाणी कधीच निधी कमी पडला नाही. आज तुम्ही बघा आणि 10 वर्ष आधी तुम्ही हा वाढ बघा, 10 वर्षामध्ये आणि आजच्या ह्या ठिकाणी आज तुम्ही इथं पाय ठेवायला जागा नव्हती एका पिरियडला. पण जेव्हा महायुतीत सरकार आलं त्याच्यामध्ये आता या ठिकाणी मोठी कारसुद्धा या ठिकाणी जाते. पाण्याचं प्रश्न राहिलं, पाण्याचं कामाचं पाईपलाईनचं काम झालं आहे, पाण्यात टाकीचं काम चालू आहे. अनेक योजना, अनेक सुविधा महिलांसाठी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. अशी अनेक लाडका भाऊ योजना सुरू केले. अजून शिंदे साहेबांनी जोपर्यंत महायुतीचे सरकार राहील तोपर्यंत मला असं वाटत नाही की या महाराष्ट्राचा आणि या प्रभागाचा विकास थांबेल म्हणून. सामान्य नागरिक देखील आपल्यासोबत आहे. उमेदवारांचं तर ऐकलंच आहे, आपण नागरिकांकडनं पण जाणून घेऊयात काय आणखी अडचण. मी प्रवीण जाधव, मी अभियंता सेनेचा राज्याचा अध्यक्ष आहे. सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. छत्रपती शिवाजीनगर
हा आधी वार्ड होता आणि आता पहिल्यांदा संभाजीनगर शहरामध्ये प्रभाग वाईज निवडणूक होत आहे. 3-4 वार्ड मिळून एक प्रभाग झाला आहे. इथं आता सर्व इच्छुक उमेदवार जमलेले आहेत. तरी मी एक दक्ष नागरिक म्हणून सांगू इच्छितो, हा छत्रपती शिवाजीनगर भारतनगर वार्ड आहे. याच्यामध्ये तीन वार्डांचा समावेश आहे. इथल्या ज्या समस्या आहे, नगरसेवक म्हणून तो काय नेता नसतो, तो जनतेचा सेवक असतो. त्यानं जनतेची सेवा केली पाहिजे. 24 तास 24 आवर्स तो अवेलेबल पाहिजे. जनतेचे जे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, नंतर त्यांचा आणखी काही डेव्हलपमेंट योजना असतील. अजूनही या छत्रपती शिवाजीनगर प्रभागामध्ये केंद्रे सर अजूनही एक मोठं वाचनालय सर्वसामान्यांच्या मुलांसाठी झालेलं नाही आहे. एक मोठं खाटांचं बेडेड हॉस्पिटल पाहिजे, ते झालेलं नाही आहे. नंतर मनपाची गोरगरीब सामान्य जनतेच्या पोरांसाठी शाळा पाहिजे, ती शाळा झालेली नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगल कार्यालय, कारण आता एवढा मोठा 40-45 हजार लोकांचा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये सर्वसामान्यांसाठी एक मोठं मंगल कार्यालय पण या इच्छुक उमेदवारांनी, आता ज्यांना उमेदवारी मिळेल, जो नगरसेवक बनेल, त्याने एक मोठं मंगल कार्यालय इथं केलं पाहिजे. आणि बाकी जे इथले व्यवसाय चालतात, दुकानदारी चालते, ती दुकानदारी बंद झाली पाहिजे. आणि सर्व प्रभागातील नागरिकांना सर्वात त्रास होतो या अंडरपासचा. ठीक आहे, अंडरपास झाला, तो अंडरपास झाला की पटरीमुळं ट्रॅफिक इथं येत नसायची, वारंवार इथं ट्रॅफिक जाम व्हायची. पण त्याच्यापेक्षाही जास्त ट्रॅफिक आता जास्त जाम होते. तुम्ही जर वर्तमानपत्र पाहिले तर 2-2 तास 3-3 तास दिवसातून 1-2 वेळा इथं ट्रॅफिक जाम होते. त्याच्यामुळे त्या अंडरपासमध्ये एकाचा मृत्यू पण झाला आहे. तरी इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि जे कोणी आता नगरसेवक येतील त्यांनी या अंडरपासचा मुद्दा हा दूर केला पाहिजे. याच्यात काय प्रॉब्लेम आहेत, काय त्रुटी आहेत, त्या दूर केल्या पाहिजे. आणि जनसेवक नगरसेवक म्हणजे काय मोठा राजा नसतो. आणि सामान्य लोकांनीसुद्धा या नगरसेवकांकडनं जनतेचे प्रश्न, ड्रेनेज, पाणी, वॉटर लाईन, हे प्रश्न सोडून घेतले पाहिजे असं मी बोलतो. नगरसेवक नाही, जनसेवक पाहिजे. तुम्ही पण इच्छुक आहात. हां, मी सुनील राऊत, शिवसेना विभाग प्रमुख. माननीय पालकमंत्री साहेब राजेंद्र भुजंजाळ यांनी असे विकास कामं केलेले, त्यामुळे इथून चारीचे सीट हे निवडून येतील. महिला आपल्यासोबत आहेत, महिला उमेदवार आहात, अनेक समस्या असतील. मुळात तर पहिले आमच्या शिवाजीनगरमध्ये इतक्या समस्या होत्या, पण जेव्हापासून राजू भाऊ जंजाळ आले त्याच्यामुळे एकही समस्या राहिलेली नाही. आणि दुसरी गोष्ट जे ह्या भाऊंनी सांगितले, जे कामं बाकी आहेत, नक्कीच आमचा पक्ष निवडून आल्यानंतर आम्ही करण्याचा तर प्रयत्न करूच. पण माझं तर म्हणणं आहे, वक्तृत्वापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व आहे आणि नक्कीच आम्ही ते करू. या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक विशेष आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि आपल्याला आठवण राहील अशा प्रकारचं एक काम या ठिकाणी होतं आहे. आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं. गारखेडा म्हणजे आपल्या आर्बिल आणि साहस सोसायटी याच्यामध्ये एक ओपन स्पेस आहे. ती ओपन स्पेस खूप मोठी होती, खूप दुर्गंधी होती, खूप पडून होती. त्या भागाला माजी नगरसेवक पंकजी बारसाकडे, शशांकजी विस्पुते यांनी त्या भागाला कारगिल स्मृतिवन असं नाव दिलं. आणि त्या ठिकाणी कारगिलच्या स्मृती जागृत करण्यासाठी माननीय नामदार अतुलजी सावेसाहेब यांनी 12 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी एक स्मारक उभं केलं आहे. त्यामध्ये तुमच्या माहितीस्तव की काय रणगाडे आहेत, त्यामध्ये आपले जे शहीद जवान झालेले आहेत त्या शहीद जवानांची पूर्ण माहिती आहे. त्याने रणगाडा आणलेला आहे, एक मोठं जहाज आणलेलं आहे. म्हणजे ह्या भागातल्या, ह्या शहरातल्या मुलांना, तरुणांना आणि शाळेतल्या लहान मुलांना देशभक्तीपर त्या ठिकाणी जाता यावं, बसता यावं. चांगलं उद्यान आणि एक ॲम्पी थिएटर आहे. त्या ॲम्पी थिएटरमध्ये भारतीय जवानांचे सगळे युद्ध त्या ॲम्पी थिएटरमध्ये दाखवल्या जाणार. अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट, एक विकासाबरोबर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी, पर्यावरण आणि त्याचबरोबर हे सगळं कचरा संकलन हे सगळं करत असताना आपण राष्ट्रीय स्मारक म्हणून या आपल्या शहरामध्ये हे एक दिवस आपलं या चर्चेचा विषय राहील असं कारगिल स्मृतिवन आपल्याला त्या ठिकाणी काही दिवसातच, आता जरी गेलात तुम्ही तर काम चालू आहे बघा तिथं, खूप सुंदर. आणि 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस असतो. दरवर्षी आपण त्या ठिकाणी या भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवून त्या ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा करत असतो. म्हणून आपण काम करत असताना विकासाबरोबर आपलं संस्कृती, त्याचबरोबर देशभक्ती, संस्कार आणि चांगले नागरिक घडवण्याचं काम हे महायुतीच्या माध्यमातून नक्की होईल. या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून आपल्याला मी आश्वासित करतो. धन्यवाद. आणखी काही इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी? मुळात आज जे निवडणूक आपल्या संभाजीनगरमध्ये लागलेली आहे, आमच्या प्रभाग क्रमांक 27च नाही तर पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये
पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब जेव्हापासून पालकमंत्री झालेले आहेत, तर कुठल्याही पक्षाचा उमेदवार असू द्या किंवा इच्छुक नगरसेवक असू द्या किंवा लोकप्रतिनिधी असू द्या, जो आमच्या संजय शिरसाट साहेबांच्या दारापासून कधीच वापस आलेला नाही. राहिलेला प्रश्न विकासाचा, साहेब कधीच म्हटलेले नाही की आम्ही हे करणार नाही, की तुम्ही ह्या पक्षाचे की तुम्ही त्या आहे, की कुठल्याही प्रकारचं राजकारण आमच्या संस्कृतीत नाही. त्यामुळं साहेबांचं आत्तापर्यंत जे काम आहे, विकास कार्य आहे, साहेबांना विकास सम्राट संबोधलं जातं. जेणेकरून जे पण काही उर्वरित जे चिल्लर कामं असतील ते साहेबांकडनं होऊन जातील, याच्यात कुठलीही शंका नाही. त्यामुळं येणारं जे इलेक्शन आहे, जी निवडणूक आहे, ही एकतर्फी होणार आणि आमचे सर्व उमेदवार निवडून येणार. नगरला 20 वर्षापासून राहतोय, अजूनही आम्हाला प्यायला पाणी नाही. ठीक आहे, रस्ते झाले त्याचे ते पाईप आणले, पाईपाचे तोंड वरती काढून ठेवले, त्याच्यानं लोक गाडी पडताय, ते खाली दाबलेले बी नाही पूर्ण तोंड. प्रत्येक रस्त्याला आजूबाजूला तोंड वर काढून ठेवलेले. आणि पाणी टँकर आम्हाला सध्याला 4 ते 5 दिवसाला एक टँकर येते. तुम्ही पूर्ण आनंदनगर, भारतनगर, साईनगर कुठल्याही व्यक्तीला विचारा. तर मागच्या समजा 7-8 वर्षापासून नगरसेवक नाही, त्याच्या 5 वर्षापूर्वी नगरसेवक होता. पण इथं आम्हाला पाण्याचा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न. शिवाजीनगर म्हणजे सत्ताधाऱ्याचं वार्ड, पाण्याचा अतिशय प्रश्न गंभीर होता, उन्हाळ्यामध्ये जास्त करून. आमचे विनोद भाऊ सोनवणे हे नगरसेवक नसताना सुद्धा आम्हाला त्यांनी वार्डामध्ये फुकट N7च्या टाकीमधून पाण्याचे टँकर पुरवले. 2-3 वर्षापासून त्यांनी पाण्याचे टँकर पुरवले. पाण्याचा प्रश्न फक्त आमच्या 2-4 इथल्याच 10-12 गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यापुरताच मर्यादित आहे. बाकी पुढं जे आहे ना, त्या पाण्यावाले संघ सेटिंग आहे का काय आपल्याला काही माहीत नाही. पण पाण्याचा प्रश्न आहे. महिला मंडळाला तुम्ही जर गल्ली जाऊन विचारलं, पाण्याचा प्रश्न आहे. आता नाही येत, पण उन्हाळ्यामध्ये 100% पाण्याचा प्रश्न आहे. नगरसेवक नाही, जनसेवक म्हणून ही निवडणूक लढवायची आहे असं त्यांनी सांगितलं. जनसेवक म्हणून तुम्ही काय जनतेची काम करता? जनसेवक म्हणूनच काम करायचं आहे. इथं सेवक म्हणून काम करायचं आहे. कोणी कोणाची मालकी दाखवायचा प्रयत्न केला तर ते शिवाजीनगर आणि 27 प्रभाग हे खपून घेणार नाही. सेवक म्हणून निवडून आले ना, तर सेवक म्हणून काम करा. कोणी मालकी हक्क दाखवायची गरज नाही. एवढाच विषय महत्त्वाचा आहे. मला आवर्जून सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले की मी प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीय. मला अभिमान आहे माझ्या वार्डामध्ये कारगिल हे होतं आहे. पण मला त्याचबरोबर सांगायचं की पहिलं पाणी द्या, पहिला लाईट लावा, पहिलं ड्रेनेज लाईन करा. मी पूर्ण विजयनगर छानून काढला, कुठंच पाणी नाही, कुठं ड्रेनेज नाही, कुठंच लाईट नाही. मला अभिमान आहे, मी भारतीय आहे. सैन्यदलाचं झालंच पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांच्या ज्या आहेत मूलभूत गरजा त्या अगोदर सोडवा, आणि त्या सोडण्याचं काम आम्ही करणार ना, तेवढी आमची धमक असणार. पण आता जी इंटरव्ह्यू घेतो, जिथं ह्या भागात जी उभं आहे हा शिवाजीनगर भाग आहे. 35 ते जवळपास 40 वर्षापासून हा सिडकोचा भाग वसाहत इथं झालेली आहे. आता विकास कामं होत राहणार आहे, तो काही विषय नाही. हा नाही करण, दुसरा करण, दुसरा नाही करण, तिसरा करण, तो भाग नाही आहे. पण त्या ज्या काय बेसिक गोष्टी असतात टेक्निकली, आता ड्रेनेज लाईन सिडकोच्या काळापासून जशी आहे तशीच आहे. तुम्ही 12 योजना असेल, इकडं असेल बघा, बॅक साईडला ड्रेनेज लाईन आहे. मेंटेनन्स नाही, काय नाही. आज गंभीर समस्या अशी आहे, रोड होऊ द्या, रोडसाठी दुमत नाही आहे. पण आज तिथं मेंटेनन्सचा महानगरपालिकेचा कर्मचारी तिथं जाऊन मेंटेनन्स करू शकत नाही. आजची परिस्थिती आहे. रोड व्हायला हरकत नाही, जनतेचं तर पाहिजेच. ते दळणवळणाचं साधन आहे, त्याच्यात दुमत नाही आहे. परंतु ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, आता केबल लाईन आहे सिडकोच्या, ह्या जुन्या काळाच्या आहे, बस्ट होतात, बायपास करून लोकांना कनेक्शन घ्यावं लागतं. मग ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे, ह्या जर तुम्ही पहिले ठीक करा, आणि मग तुम्ही रोड वगैरे हरकत नाही, विकास काम होणारच आहे. पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पवार साहेबांना मी सांगतो, ठेकेदारी चमक आहे. पवार साहेबांना मी बोलतो, ठेकेदारी चमक आहे. त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं ना, सगळं बदललंय. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण करायचं म्हणून. तर मी पवार साहेबांना सांगतो की ज्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नव्हती, आज त्या ठिकाणी सुद्धा ड्रेनेज लाईन झालेली आहे. आणि राहिलं महानगरपालिकेचा कर्मचाऱ्यांचा विषय, प्रत्येक ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये जेव्हा पण अडचण येते ना, मी महानगरपालिकेला कर्मचाऱ्याला फोन लावतो. लेतेले 1 ते 1.5 तासात त्या ठिकाणी येतात आणि ते पूर्णपणे ड्रेनेजचं पाणी असेल, पावसाळ्यातलं पाणी असेल, पूर्ण असं व्यवस्थित करून ते
सॉल्व करून नागरिकांची समस्या सॉल्व करून ते जातात. कारण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवून दिलेली की 80% समाजकारण करायचं आणि 20% राजकारण करायचं, हे बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला येथील स्थानिक लोकांना आम्हाला पूर्ण विश्वास आहे, या जनतेने इथल्या लोकांनी आमचा विकास बघितलेला आहे. आमच्या शिवसेनेचे नगरसेवक जे असतील, त्यांचे पालकमंत्री असतील, आमचे शिंदेसाहेब असतील, यांच्या माध्यमातून जो या प्रभागामध्ये जो विकास झालेला आहे, भूताना भविष्यात जो न होणारा विकास, तो विकास झालेला आहे या ठिकाणी. आणि जनतेने जर आम्हाला मतदानाच्या स्वरूपात जर आशीर्वाद दिला तर मी 100% आम्ही सांगतो ह्या आजपर्यंत जो विकास झालेला आहे याच्या काही पटीने पुढेही असा विकास होत राहणार. त्यांना बोलणार, ते प्रत्येक ठिकाणी काही ना काही समस्या ते मांडणारच झाले. लोकांचं आपल्या या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी ह्या शिवाजीनगरचा सगळा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकला. आपल्या छत्रपती संभाजीनगरचे माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरचा यांनी पण पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकला. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री शिंदेसाहेब यांनी जो महाराष्ट्रावरती विकासाचा जो ध्येय ठेवलेला आहे त्यांचं पण संपूर्ण लक्ष आपल्या छत्रपती संभाजीनगरवरती आहे. आणि मी एक सांगू इच्छितो, आपल्या छत्रपती संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगर नाव कसं शोभल असा पूर्ण चेहरा मोहरा पूर्ण शहराचं विकासच होणारे आणि पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकणारे असा आम्हाला जनतेने फक्त एक संधीचा सुवर्ण संधीचा चान्स द्यावा. आम्ही त्याचं सोनं करून दाखवू आम्ही संपूर्ण. तुमचं म्हणणं आहे रस्ते झालेले आहे, सगळ्या गोष्टी तुमचा असा आरोप होता आता की कोणते रस्ते झालेले, आतले कामं झालेले नाही. चला ना, लगेच दाखवतो लाईव्ह लगेच लाईव्ह दाखवतो. आम्ही केलेले, आम्ही लाईव्ह दाखवतो. तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता. आता सध्या तुम्ही मोरे मंगल कार्यालय समोर होता, तुम्ही स्वतः बघितले तिथे रस्ते कसे होते आणि हे म्हणताय आम्ही रस्ते केले. रस्ते कुठे गेले? मग केले तर कुठे गेले? चला ना, बघा ना, दाखवतो तुम्हाला. भारतनगर, आनंदनगर, साईनगर जो पट्टा आहे तिथं 5-5 दिवस आम्हाला टँकर येत नाही. आम्ही बी हिंदू आहोत, आम्ही बी त्याचे नागरिक आहोत. आम्हाला टँकरचे पैसे भरतो ना, ते टँकर तरी वेळेवर आलं पाहिजे. नाही तर आम्ही दुपटीनं पैसे भरून टँकर येत नाही. पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. थोडी आम्हाला सवलत तर द्यायला पाहिजे ना. त्या ठिकाणी तर पाण्याच्या टाकीचं काहीच नव्हतं. आज या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. लवकरच ते काम पूर्ण झाल्यानंतर भारतनगर, साईनगर हे रस्ता पूर्णपणे दुष्काळ झालेलं आहे. पाणीची समस्या एवढी आहे. आतापर्यंत भरपूर नगरसेवक होते ना, आपल्याकडे 3 टाक्या आहे. आतापर्यंत लाईन का नाही टाकली? लाईन कुठे गेली? हे लोकांना एवढ्या दिवसापासून त्रास आहे. पाणीचे टँकर घेत आहे, 17-18 हजार रुपये महिना भरताय हे लोक. मग यांना निवडणूक आले का भारतनगर, आनंदनगर लागतो. मस्जिद पशी ज्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नव्हता, पटेल साहेब तुम्हाला चांगलं माहिती आहे भारतनगरला काय अवस्था होती म्हणून पहिले. पण जे कार्य महायुतीच्या काळामध्ये झालं आहे, आज त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पहा भैया. त्या ठिकाणी आज रस्ता, त्याच्या खाली ड्रेनेज, सगळे कामं झालेले. थोडेसे काही राहिले असेल परंतु ते येणाऱ्या काळामध्ये 100% शिवसेना महाआघाडीच्या महायुतीच्या येणं 100% बाहेर. ड्रेनेज आहे, पण ड्रेनेज मधून पाणी जात नाही. पावसाळ्यात आमच्या घरात पाणी घुसतं. नाही ऐका ना, रस्ता करणे म्हणजे विकास आहे का? एक रस्ता करणे म्हणजे तुम्ही स्वतःच्या 10-20% रस्ता केला म्हणजे विकास आहे का? हे पूर्ण टक्केवारीचं राजकारण आहे होय. मूलभूत गरजा काय आहेत माणसाला? पाणी पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर बरोबर आहे, त्याला लाईट पाहिजे सरकार आहे. आणि पाण्याची टाकी जी मंजूर झाल्या ना, तो बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये मंजूर झाल्या. आणि कॉन्ट्रॅक्टरने आपल्याला काय केलं पाहिजे? फक्त बोलून हे पाहिजे. हे बघा, आता जे आमचे उमेदवार आहे इतर पक्षाचे, यांनी जो आरोप केला आहे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, तसं पाहिलं ना, याच्या पहिले कोणाचं सरकार होतं? याच्या पहिले 2.5 वर्ष, त्याच्या पहिल्याचा काळ काय होता? एक लक्षात घ्या, आपली भारतीय संस्कृती किंवा महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की
आपला जो ब्लॅक बोर्ड आहे त्या ब्लॅक बोर्डवर किंवा व्हाईट बोर्ड आहे त्याच्यावर फक्त काळा डाग दिसणार आणि काळा डाग म्हणजे हे यांचे राहिलेले चिल्लर विकास कामं आणि हे जे चिल्लर विकास कामं आहे हे आम्ही शिरसाट साहेबांच्या माध्यमातून आमच्या पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून ह्यावेळेस आम्ही 100% करणार. मी सांगतो मी सभागृहामध्ये काम केलेलं आहे. लक्षात घ्या, मी स्वतः अनुभवलेलं आहे या गोष्टी. ज्या वेळेस शिवसेना BJPची युती असताना तिथं ज्यावेळेस प्रस्ताव टाकायचो आम्ही ज्यावेळेस प्रस्ताव टाकायचो शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची उद्धव साहेबांची शिवसेना जेव्हा प्रस्ताव टाकायची हे BJPवाले सोबत राहायचे आणि तेच विरोध करायचे. उलटे राष्ट्रवादी काँग्रेस हे लोक MIMवाले विरोध नव्हते करत, हे BJPवाले विरोध करायचे त्या प्रस्तावाला. हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. आणि हे युती तुटण्याचं कारण म्हणजे सगळ्यात शेवट एड झालेला होता या लोकांचा. यांनी इतकं खालच्या पातळीवर काम केलेलं आहे. त्याच्यामुळं हे असले लोक निष्ठावंत लोक हे असले लोक उद्धव साहेबांचा जो चांगला विचार आहे हा सगळा त्यांना चालतच नव्हता. यांना फक्त 50 खोके घ्या आणि पळून घेऊन जा, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही शिकवलेलं नाही. आज पण जे प्रचार करतोय सगळे प्रत्येकजण काय म्हणतो उमेदवार कुठं आहे. अरे उमेदवार कुठं म्हणजे काय, उमेदवार दाखवला उमेदवार डिक्लेअर केला का हे पळून घेऊन चालले. कसं जमल हे? असं कुठं राजकारण असतं का? बाळासाहेबांनी हे शिकवलं नाही. बाळासाहेबांनी शिकवलं 20% राजकारण करा, 80% समाजकारण करा. ह्याच्यामध्ये काय आम्हाला बोलू नका, मध्ये बोलायचं नाही. माईकवर बोला. ते आम्हाला शिकवण आमची माहीत आहे. आम्ही त्या शिकवणीवर आज बी ठाम आहे. हे जे मध्यंतरी जे पळून गेले 50 कोटी हे BJPचे आमदार सांगतात यांनी 50 कोटी घेतले, त्या बांगरला सांगितले यांनी 50 कोटी घेतले. म्हणजे हे सगळं सावध झालेलं आहे. शिकवण ही आम्हाला कोणी शिकवू नये. आम्ही त्या शिकवणीवर ठाम आहे. 50 कोटीचं मी सांगतो तुम्हाला. आता हे ह्या वेळेस जे आहे ह्या वेळेस 50 कोटीचं पाण्याची आणलेली योजना बंद पाडली. घरातून तुम्ही कॅमेरामध्ये बघून सरकार चालवलं आणि आता तुम्ही आरोप करताय की पाणी नाही म्हणून. 2.5 वर्ष तुम्ही पाणी आणलेली योजना बंद पाडली, त्याचा निधी वापस केला. आता त्याचा दुप्पट निधी तर चालू आहे, काम करणं चालू आहे. आणि आता तुम्ही सांगता की पाणी नाही. इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला आता पाणी आठवलं का? आणि आता तुम्ही आम्हाला शिकवणार भारतनगर पाहिजे, हे नगर पाहिजे. अहो आम्ही सगळ्या गोरगरिबांसाठीच काम केलेलं आजपर्यंत. पाण्याची योजना तुम्ही बंद पाडली म्हणून पाणी आलं नाही आणि आता तुम्ही आम्हाला सांगणार का? ज्या विषयामध्ये 50 खोके वगैरे असं सांगितलं जातं, बाळासाहेबांचं नाव घेऊन सांगितलं जातं. बाळासाहेबाच्या विचाराचा विसर पडल्यामुळं ही अडचण झालेली आहे. रशीद मामू सारखा माणूस याला म्हणत होता त्याला आज पक्षात घेतलं जातं. ऐका ना अब्दुल. आणि ह्याच 2 मिनिट मग आम्ही बोललो नाही, तुम्ही बोला. हीच अडचण असल्यामुळं ऐका ना, हीच अडचण आहे. बोलल्या जातं, समजून घेतल्या जात नाही, विचार पाळल्या जात नाही, कार्यकर्ते सांभाळले जात नाहीत. आमदाराला भेटी 2-2 तास 2-2 दिवस भेटी दिल्या नाही आणि म्हणून ही वेळ आली. आपल्या घरामध्ये 3-3 पदं घ्यायचे, बाकीच्याला विचारायचं नाही, रस्त्यावरचा कार्यकर्ता बघायचा नाही, ऑनलाईन सरकार चालवायचं, रस्त्यावर फिरावं लागतं. माननीय शिंदे साहेब गल्लोगल्ली फिरले गेले, त्यांचं काय कष्ट नव्हतं का? दिघे साहेबांचं स्वप्न समोर ठेवून झटले, बाळासाहेबांचं स्वप्न समोर ठेवून झटले. आणि तुम्ही भाजपला म्हणाल तर शिवसेना आज नाही फुटली. ज्यावेळेस भुजबळ साहेब फुटले होते, ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचं झालं होतं आणि त्या फुटणाऱ्यासोबत तुम्ही आहेत. ज्यांनी काँग्रेसनं ही फोडली त्या काँग्रेस सगळं तुम्ही आहेत. ज्या बाळासाहेबांना सांगितलं होतं की माझं हे चढतं घर आहे, ज्यावेळेस मी काँग्रेसमध्ये जाईल तेव्हा माझं दुकान बंद करेल, ते दुकान बंद करायच्या ऐवजी तुम्ही त्या दुकानात दुकान पार्टनर झाले आणि कशाला इकडे लोकांना सांगता. अशा प्रकारचं हे बघा, हिंदुत्व शिकवायची आम्हाला गरज नाही. जो माणूस अजून अमर म्हणायचा मी मरून जाईल, अविवाहित राहील, पण अजितदादासोबत कधीच युती करणार नाही. पहाटेला अगोदर शपथ कुणी घेतली? पहाटेला आम्ही खाली पेपर वाचत होतो की सकाळी आमची शपथविधी आहे आणि पुढं पाहतो तर काय पहाटेची शपथविधी कोणासोबत? अजितदादासोबत.
मुक्ती महोत्सवात युती कोणी केली? ह्यांचं हिंदुत्व. मायासोबत युती कोणी केली? ह्यांची हिंदुत्व. म्हणजे जुळवताना अंधारात ह्यांचं हिंदुत्व जागृत राहतं आणि आम्ही केलेलं हिंदुत्व म्हणजे त्यांना दिसतं. दुसरी गोष्ट सांगायचं मला एवढं नागरिकांना विचारायचं आहे, हे सगळं ऑनलाईन राजकारण केलं म्हणतात उद्धव साहेबांना. मला सांगा त्या 2-2.5 वर्षामध्ये कुठला माणूस आणि कुठला माणूस वरती होता बाहेर ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये? त्या काळामध्ये टॉप 5 मध्ये साहेबांचं नाव होतं. कुठं होते तुमचे पण होते ना मुख्यमंत्री, कुठं होते? आणि दुसरी गोष्ट सांगायचंच म्हणलं रशीद मामूनचं, अहो कुठं आहे तुमचा तो अब्दुल सत्तार? कुठे तो अब्दुल सत्तार? हा चालतो. आम्ही नाही म्हणत 50 कोटी घेतले, तुमचेच आमदार म्हणतात. अरे कोण यांनी सरकार रशीद मामून विषयी बोलतो तुम्हाला साहेब. रशीद 2.5 वर्षामध्ये किती छत्रपती एक मिनिट छत्रपती संभाजीनगरला नावाला विरोध करणारा तुम्ही प्रवेश देता का? तुमचं हिंदुत्व तुम्ही सांगू लागले. छत्रपती संभाजी महाराजांनी कसं लढावं आणि कसे मारावं हिंदू धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे अशा व्यक्तीच्या नावासाठी तुम्ही रशीद मामूला तुम्ही प्रवेश देतात आणि तुम्ही हिंदुत्व सांगतात का? हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हाला कोणाला द्यायची गरज नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या छत्रपती संभाजीनगरने पाहिलेलं आहे की छत्रपती संभाजीनगर हे नाव हे कोणी केलेलं आहे. आता आहे ना तुम्ही या नागरिकाला बोला. आता हे इच्छुक उमेदवार उद्धव साहेबांनाच दिलेलं आहे संभाजीनगर. आता आहे ना इच्छुक उमेदवाराचं जाऊ द्या, नागरिकाला बोला. जेव्हापासून 3.5 वर्षापूर्वी आमच्याकडे जेव्हापासून सत्ता आली त्या वर्षी फक्त आम्ही कामच करून दाखवले. आम्ही कुठला शब्द बोलून दाखवला नाही. आम्ही फक्त जनतेला काम करून दाखवले आणि कामाचे स्वरूपाने आम्ही सर्वांना उत्तर दिले. हे त्यांनी समजून घ्यावं एवढीच आमची इच्छा आहे. रस्त्यावर उतरून कामं केली. आपण आज होतो प्रभाग क्रमांक 27 मध्ये. उमेदवारांचे आरोप प्रत्यारोप आपण सर्व बघितले, नागरिकांच्या समस्या देखील बघितल्या. बघूयात आगामी काळात यातलेच काही नगरसेवक निवडून आल्यानंतर ते प्रश्न सोडवले जातील का, हे बघण्यासाठी पाहत राहा MCN न्यूज छत्रपती संभाजीनगर.